नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित नवनीत या पुस्तकातील घटक उपघटक आहे 17वा त्रिकोणाचे गुणधर्म. याच्या अगोदर आपल्याला त्रिकोण कोणाला म्हणतात त्याच्या संदर्भात असणारे आपण माहिती पाहणार आहोत. ही त्रिकोणाची आकृती आहे, आपण तिला नाव देऊया बघा. ए बी सी तिन्ही बाजूनं बंदिस्त असणारी आकृती तिला त्रिकोण असं म्हटलं जातं. समोर एक आकृती दिलेली आहे त्रिकोण एबीसी. हिचं वाचन करताना काय म्हणतात? त्रिकोण एबीसी. लिहिताना कसं लिहिलं जातं? त्रिकोण एबीसी. त्रिकोण, त्रिकोणाला 3 कोण असणार. आता याच्यात कोण किती असणार? 3. कोणते कोणते बघा? कोण ए, कोण बी, कोण सी. आपण एक अक्षरी नाव लिहितोय ए बी सी. कोण ए, कोण बी, कोण सी. वाचन कोण ए बी सी मधला जो अक्षर आहे बघा, कोण ए बी सी मधलं जे अक्षर आहे बी, याच्यापाशी कोण तयार होतो. नंतर कोण बी ए सी, नंतर कोण ए सी बी. हे 3 अक्षरी नाव झालं कोणाचं, म्हणजे कोण 3. याच्यानंतर शिरोबिंदू. शिरोबिंदू कोणाला म्हटलं जातं? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, 3 कोण असतात. मग शिरोबिंदू कोणता? ए बी सी. हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू झाले ए बी सी. याच्यानंतर त्रिकोणाला बाजू 3 बाजू असतात. त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. आता त्रिकोणाचं नाव जे आहे हे नाव आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते. त्रिकोणाचं नाव जे आहे ते किती प्रकारे लिहिता येतं? 6 प्रकारे. आता इथं बाजू 3 झाल्या. बाजू कोणत्या बघा? ए बी, बी सी, ए सी. या त्रिकोणाच्या काय झाल्या? 3 बाजू झाल्या. स्टार करून देतो. त्रिकोणाचे नाव 6 प्रकारे लिहिता येते. त्रिकोणाचे नाव 6 प्रकारे लिहिता येते. हे बघा इथं जसं कोण एबीसी लिहिलंय ना, तसंच त्रिकोण ए बी सी, त्रिकोण बी ए सी, त्रिकोण ए सी बी. ही 3 प्रकारे नावं झाली. त्याच्यानंतर तशीच एकदा ए घेतला, एकदा सी घ्या. सी ए बी किंवा सी बी ए, नंतर बी ए सी, बी सी ए असाही त्रिकोण होतो. म्हणजे त्रिकोणाचं नाव 6 प्रकारे काय करता येतं? आपल्याला लिहिता येतं. आता याच्यानंतर त्रिकोणाचा बाह्य भाग आणि त्रिकोणाचा अंतर्भाग. हा जो आहे हा त्रिकोणाचा अंतर्भाग झाला. याला अंतर्भाग म्हणलं जातं. त्रिकोणाचा कुठला भाग झाला? हा अंतर्भाग. आता याच्यात आणखीन, आणि हा जो पोर्शन आहे हा पोर्शन याला त्रिकोणाचा बाह्य भाग म्हणतात. त्रिकोणाचा हा जो पोर्शन आहे तो काय झाला? बाह्य भाग झाला. याच्यानंतर आता त्रिकोणाचे प्रकार बघा. त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला पाहिजेत. एक, त्रिकोणाचा प्रकार कोणावरून त्रिकोण. कोणांवरून त्रिकोण. आता कोणांवरून त्रिकोण म्हणजे कोणते येणार बघा? पहा इथं लिहितो कोणांवरून त्रिकोण. कोणांवरून त्रिकोण याचा पहिला प्रकार आहे काटकोन त्रिकोण.
आता काटकोन त्रिकोण कसा ओळखायचा की ज्याचं माप 90° असतं. ज्याचं माप किती असतं 90°. म्हणजे एका कोणाचं माप किती पाहिजे 90° पाहिजे, त्याला काटकोन त्रिकोण म्हणायचं. दुसरा आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. आता ज्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी त्याला लघुकोन म्हणतात. ज्या कोणाचं माप 90 पेक्षा कमी म्हणजे त्रिकोणातील तिन्ही कोणांची माप किती पाहिजे 90 पेक्षा कमी पाहिजे. कोणाचं सांगतोय मी इकडं कोणाचे माप, इथं काटकोन त्रिकोण 90°. ज्या कोणाचं माप किती पाहिजे 90. तिसरा प्रकार आहे विशाल कोन त्रिकोण. आता शब्दातच बघा विशाल, विशालचा समानार्थी शब्द काय मोठा, आणि म्हणून विशाल कोन त्रिकोण. आता विशाल कोन त्रिकोण हा कसा ओळखायचा 90°पेक्षा जास्त, 90°पेक्षा जास्त ज्या कोणाचं माप 90°पेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणायचं विशाल कोन असं बोललं जातं. आता याच्यानंतर दुसरा आहे बाजू. बाजूवरून त्रिकोण. दुसरा आहे बाजूवरून त्रिकोण. याच्यातला पहिला समभुज त्रिकोण. आता समभुज त्रिकोण याचा अर्थ काय तिन्ही बाजू समान. याचा अर्थ काय आहे तिन्ही बाजू समान, तीन बाजू समान त्याला समभुज त्रिकोण म्हणायचे. दुसरा समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण. आता याच्यात समभुज त्रिकोणामध्ये आकृती जर पाहिजे झाली आपल्याला तर याची आकृती येते तिन्ही बाजू समान. इथे समद्विभुज त्रिकोण. आता समद्विभुज त्रिकोण याला काय म्हणायचे दोन बाजू समान, दोन बाजू समान. उदाहरणार्थ हा त्रिकोण आहे आणि याच्यात या दोन बाजू, हे जे रे दिली याचा अर्थ बाजू समान आहे, एकरूप आहे. याच्यानंतर तिसरा विषमभुज त्रिकोण. आता विषमभुज त्रिकोणामध्ये तिन्ही बाजू वेगवेगळ्या, तीन बाजू असमान हा शब्द वापरतो. असमान म्हणजे वेगवेगळ्या असणार तिन्ही बाजू याच्या. मग आता उदाहरणात घ्यायचं झालं तर याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. या तिन्ही बाजू कशा आहेत त्यांच्या वेगवेगळ्या आहेत. हे झाले तुमचे बाजूवरून त्रिकोण, इकडं कोणावरून त्रिकोण. आता ह्याच्यात आणखी लय त्याचे प्रकार पडतात. याच्यात प्रकार म्हणजे कोण आणि बाजू एकत्र आले तर समद्विभुज लघुकोन त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोण, समद्विभुज विशाल कोन त्रिकोण, त्याच्यानंतर विषमभुज लघुकोन त्रिकोण, विषमभुज काटकोन त्रिकोण आणि विषमभुज विशाल कोन त्रिकोण. आपल्याला एवढे ठीक आहे, सफिशियंट आहे. विशाल कोन कोणावरून, लघुकोन त्रिकोण 90 पेक्षा कमी आणि काटकोन म्हणजे ज्याचं माप 90. आता ह्याची जर आकृती पाहिजे झाली तर ही अशी आकृती येईल आणि काटकोनाचं चिन्ह हे असं. याच्यानंतर लघुकोन. आता 90 पेक्षा कमी सांगितलेलं आहे त्यांनी. लघुकोन म्हणजे काय आहे 90 पेक्षाही कमी. 90 पेक्षा कमी असणार म्हणजे कसं असायला पाहिजे, ज्याचं माप कसं असतं इथं बघा लघुकोन म्हटले म्हणजे हा त्रिकोण. आणि विशाल कोन त्रिकोण म्हणजे 90 पेक्षा जास्त, हा याला विशाल कोन त्रिकोण बोललं जातं. म्हणजे कोणावरून आणि बाजूवरून या आपल्याला ठिकाणी त्रिकोणाचे काय मिळतात प्रकार पाहायला मिळतात. आता
काही अटी कशा असतात बघा. त्रिकोणाचे काय गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण पाहतोय बघा. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याचा अर्थ काय? त्रिकोणाचे आतले कोन. हे जर त्रिकोण आपण असा घेतला आणि याला नावं दिली ए बी सी, तर याचा अर्थ होतो कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. आतल्या कोनांची बेरीज 180 असते. याचा वापर तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी करायचा आहे. हा पहिला मुद्दा झाला. हा दुसरा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप बघा त्याच्या दुरुस्त अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे एवढे असते. आता याची आकृती तुम्हाला इथं काढून दाखवतो. हा त्रिकोण आहे आणि हा त्याचा बाह्य कोन आहे. हा ए बी सी डी आणि मग या त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणजे कोणता झाला? ए सी डी. मग याचं माप कोन ए सी डी बरोबर कोन ए अधिक कोन बी. याच्यात ए सी डी च्या जवळचा असणारा सी तो सोडून दुसरे घ्यायचे म्हणजे ए आणि बी. म्हणजे बाह्य कोनाचं माप त्याच्या दुरुस्त अंतरकोनाच्या बेरजे एवढं असतं. इथं दाखवलंय. तिसरी प्रॉपर्टी आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज हे त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. आता हा महत्वाचा गुणधर्म आहे. याचा तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी उपयोग करावा लागतो. उपयोग काय करायचा आहे ते सांगतो मी तुम्हाला. बघा आता याची जर आकृती आपण काढली, त्रिकोण. आता याला नाव देऊया आपण पी क्यू आर. आणि यांचं म्हणणं काय आहे? त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजूंच्या लांबींची बेरीज. कोणत्याही 2 बाजू घ्यायच्या आणि त्यांची बेरीज करायची. मग पी क्यू बघा, पी क्यू अधिक पी आर, पी क्यू अधिक पी आर. आता म्हटलंय काय? ते तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते? अधिक असते. याचा अर्थ हे चिन्ह आहे मोठ्याकडं, ग्रेटर दॅन म्हणतात त्याला. मग पी क्यू अधिक पी आर इज ग्रेटर दॅन क्यू आर. याचा अर्थ पी क्यू ची बाजू प्लस पी आर ची बाजू ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असणार? मोठी असणार. असं असेल तरच त्रिकोण काय करता यायला पाहिजे? काढता यायला पाहिजे. काय करता यायला पाहिजे? त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढता यायला पाहिजे. जर नसेल तर मग त्रिकोण काय करता येत नाही? काढता येत नाही. हे काय करायचं? एवढा एक नियम आहे, तो काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे. कोणता नियम सांगितला मी तुम्हाला? त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसरीपेक्षा कशी पाहिजे? मोठी. तरच त्रिकोण काढता येतो, अदरवाईज काढता येत नाही. याच्यानंतर चौथा, त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या लांबीमधील फरक. आता बघा यांनी काय सांगितले? लांबीमधील फरक जो आहे तो फरक हा तिसऱ्या बाजूपेक्षा काय असतो? कमी असतो. बघा म्हणजे थोडक्यात याची अट पी क्यू वजा पी आर लेस दॅनचं चिन्ह क्यू आर. याला ग्रेटर दॅन म्हणतात, याला लेस दॅन म्हणतात. लेस दॅन म्हणजे कमी, म्हणजे पी क्यू मायनस पी आर इज लेस दॅन क्यू आर. म्हणजे 2 बाजूंचा फरक तिसऱ्यापेक्षा कसे असणार? कमीच असणार. 2 अटी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आता तिसरा मुद्दा आहे त्रिकोणाच्या, पाचवा आहे बघा, त्रिकोणाच्या 3 बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. किती असते? 360 अंश असते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढे त्याचा आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी काय करायचं आहे? उपयोग करायचा आहे. याच्यात त्रिकोणामध्ये तुम्ही आणखीन कोन दुभाजक, लंब दुभाजक, मध्यगा, त्रिकोणाची मध्यगा काढली तर ती मध्यगा बरोबर काय करते? त्रिकोणाला 2 समान भागात व्यापते. उदाहरणार्थ मध्यगाचा जर आपण विचार केला तर हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाची ही काय असते? मध्यगा असते. याला मध्यगा म्हणतात. मग हे काढतं हे क्षेत्रफळ आणि हे क्षेत्रफळ दोन्ही क्षेत्रफळ समान मापाचे असतात. दोन्ही क्षेत्रफळ जे आहे ते कसे असतात? समान मापाचे असतात. याच्यात आणखीन एक तुम्हाला शिकायचं आहे, त्रिकोणाचं परिवर्तुळ आणि त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ. आता हा त्रिकोण आहे, मग ह्या त्रिकोणाच्या 3 बाह्य बिंदू जे आहेत, त्रिकोणाचे 3 कोन, या बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हणायचं, कोनातून जाणाऱ्या. आणि त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ कोणाला म्हणायचं?
हे बघा इथं दाखवतो, त्रिकोणाच्या आतल्या बाजूनं स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला काय म्हणायचं? अंतर्वर्तुळ म्हणायचं. हे अंतर्वर्तुळ, हे परिवर्तुळ. आता त्रिकोणाची रचना, त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या, त्रिकोण काढता येणार. त्रिकोणाचे 3 कोन दिले, त्रिकोण काढता येणार. त्रिकोणाच्या 2 बाजू, एक कोन दिला, त्रिकोण काढता येणार. तिसरं, त्रिकोणाचे 2 कोन दिले, एक बाजू दिली, त्रिकोण काढता येणार. त्रिकोणाची एक बाजू दिली आणि कर्ण दिला तरी पण आपल्याला काय करता येतो? त्रिकोण जो आहे तो त्रिकोण काढता येतो. आणि त्रिकोण एकरूप कधी असतात? जेव्हा त्रिकोणाचे 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनाची एकरूप असतील, म्हणजे समान मापाचे असतील तर ते एकरूप, बाजू समान असतील तर एकरूप. मग याच्यात ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या तुम्ही नंतर पाहणार आहे. त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या कोणत्या असतात? बा कसोटी, बा कसोटी, बाजू बाजू बाजू. बाकोबा कसोटी, बाजू कोन बाजू. याच्यानंतर कोबाको कसोटी, कोन बाजू कोन कसोटी. त्याच्यानंतर बाकोको कसोटी, बाजू कोन कोन कसोटी. म्हणजे एक बाजू 2 कोन. याच्यावरून काय केलं जातं? कसोट्या पाहिल्या. अध्याय 17.1 त्यातला पहिला प्रश्न आहे, पुढील पर्याय त्रिकोणासाठी 3 बाजूंची मापं दिलेली आहेत, त्यावरून कोणत्या पर्यायातील मापावरून त्रिकोण रचना होणार नाही? होणार नाही असा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? आपण काय करतो? प्रश्न वाचून घेत नाही, समजून घेत नाही, डायरेक्ट उत्तर लिहून टाकतो. या दोघांची बेरीज 5.5 4 7. मोठी बाजू कोणती ते बाजूला ठेवायची, बाकीच्या 2 लहान बाजूंची काय करायची? बेरीज करायची. बेरीज मोठ्यापेक्षा तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आली त्रिकोण काढता येतो, हे ठरलेलंच आहे आपलं. पण आपल्याला प्रश्न काय केलाय? त्रिकोण रचना होणार नाही. काय होणार नाही? त्रिकोण रचना होणार नाही. मग त्रिकोण रचना कधी होणार नाही? बघा, आधी आपण काय करू? तिसरी बाजू मोठी आहे, या 2 बाजूंची बेरीज करू. बघा इथं दाखवतो प्रत्येक पर्यायातून 5.5 अधिक 4 किती झाले? 9.5. आता हे 9.5 तिसऱ्या बाजूपेक्षा मोठे, 7 पेक्षा मोठे, म्हणजे त्रिकोण इथं काढता येईल. हा पर्याय नाही. दुसरं बघा, आता मोठी बाजू कोणती आहे? 7.2. दुसऱ्या 2 बाजू बघा, याच्यात 3.7 5.2 यांची बेरीज करू. दशांश चिन्ह 7 2 9 आणि 5 आणि 3 किती झाले? 8. तिसरी बाजू कोणती आहे? 7.2 म्हणजे मोठी भेटली, म्हणजे इथं पण त्रिकोण काढता येईल, म्हणजे हा पण पर्याय चालणार नाही आपल्याला. तिसरा पर्याय बघा, मोठी बाजू कोणती आहे? 8.5. दुसरी बाजू कोणती? 4.2 3.4. 4.2 3.4 यांची बेरीज करू. 4 आणि 2 6 दशांश चिन्ह 4 आणि 3 7 आणि इकडे तिसरी बाजू कोणती आहे? 8.5. आता मोठी बाजू आहे 8.5, दोन्ही बाजूंची बेरीज लहान आहे, म्हणजे इथं त्रिकोण काढता येणार नाही. म्हणजे आपलं पर्याय जो आहे उत्तर ते कोणतं झालं? तिसरं. कळलं? म्हणजे इथं गुणधर्म कोणता बघितला? त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज तिसरीपेक्षा जर मोठी आली तर त्रिकोण काढता येतो. इथं दिसतंय या पहिल्या पर्यायाचं स्पष्टीकरण, हे दुसऱ्याचं, हे तिसऱ्याचं. इथंच उत्तर भेटले म्हणल्यावर खाली जायची गरज नाही. एखाद्याला लई शंका वाटली तर बघा, या दोघांची बेरीज करून 4 आणि 5 9 9.3. इकडे तिसरी बाजू 8 आहे, पण ह्याच्यापेक्षा या दोघांची बेरीज मोठी, म्हणजे ह्याने सुद्धा त्रिकोण काढता येणार आहे. आपला प्रश्न काय? काढता येणार नाही. म्हणून तुमचा पर्याय कोणता येणार? तिसरा. बघा दुसरा प्रश्न आहे, त्रिकोण ILK च्या, आता त्रिकोण म्हटले तर आपण त्रिकोण काढून घेऊया. दिलेल्या विधानावरून आपल्याला आकृती पण काढता आली पाहिजे. असा त्रिकोण आहे आणि ILK नावं दिली. आता त्यांचं म्हणणं काय आहे बघा, त्रिकोण ILK च्या बाजू LK, बघा ही LK ची लांबी. आता त्रिकोण त्यांनी सांगितलं मोठा छोटा असं काही नाही, आपल्याला समजण्यासाठी आपण त्रिकोण काढतोय. LK ची लांबी बाजू IL च्या लांबीपेक्षा 3 सेंटीमीटर न जास्त. मग आपण आधी गृहीत धरूया IL, बाजू IL जी आहे ही बाजू माहित नाही, तिला X म्हणू. काय म्हणतायचं? X. आता याच्यानंतर मग LK ची लांबी बघा, ही LK
मग LK ची लांबी बाजू IL च्या लांबीपेक्षा 3 सेंटीमीटर न इथं दिलंय 3 सेंटीमीटर न जास्त आहे आणि जास्त शब्द आला आता काय करायचं प्लस. कोणाची LK ची किती न IL पेक्षा म्हणजे IL किती गृहीत धरली तुम्ही x मग x अधिक 3 कळलं हे बाजू. याच्यानंतर बाजू IK ची लांबी ही बाजू IL पेक्षा 5 सेंटीमीटर न जास्त आहे. बघा बाजू IK ची लांबी बाजू IL किती आहे x तिच्यापेक्षा किती न जास्त आहे 5 न म्हणजे x अधिक 5. याच्यानंतर त्यांची काय केली त्यांनी परिमिती दिलेली आहे किती दिली 32 सेंटीमीटर. इथं त्रिकोण दिलाय आणि या त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे p किती दिलेली आहे 32 सेंटीमीटर आणि मोठ्या बाजूची लांबी काढायची आपल्याला. बघा आता काय करायची मोठ्या बाजूची लांबी काढायची. मग आपल्याला हे माहिती आहे त्रिकोणाची परिमिती p पेरिमीटर बरोबर काय तिन्ही बाजूंची बेरीज मग x अधिक 3 x अधिक 5 झाली तिन्ही बाजूंची बेरीज. आता परिमिती दिली किती दिलेली आहे 32 मग 1 2 3 3x अधिक 5 आणि 3 8 झाले म्हणजेच 32 वजा 8 बरोबर 3x. आता 32 मधून 8 गेले किती राहिले बघा 24 म्हणजे 3x बरोबर 24 म्हणजे x बरोबर किती 8. ही x ची किंमत भेटली. बघा आता x ची किंमत किती भेटली 8 म्हणजे IL 8 IK किती x ची किंमत टाकून देऊया 8 अधिक 5 13 इथं टाकून द्या 8 अधिक 3 11. मग बघा आता सगळ्यात मोठी बाजू कोणती दिसते बघा इथं 8 आणि 5 13 8 आणि 3 11 आणि इथं किती 8 म्हणजे 13 वाली म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय आहे उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सगळ्यात मोठ्या बाजूची लांबी किती असणार आहे 13 सेंटीमीटर असणार आहे हे त्याचं उत्तर. कळलं. आपल्याला आकृतीवरून प्रश्न किती मोठा असला तरी उत्तर पटकन मिळतं. प्रश्न क्रमांक 3 पुढील कोणत्या पर्यायामधील माहिती दिली असता त्रिकोण रचना करता येणार नाही. आता इथं काय केलंय त्याने रचना करता येणार नाही असे म्हटले. रचना करता येणार नाही असं नाही. रचना म्हणजे आकृती काढता येणं नाहीतर रचना नावाची टिंबटिंब असते तसं नाही. रचना करता येणार नाही. आता बघा आपण इथं पर्यायातून जाऊ 3 बाजू मगाशी बघितलं 3 बाजू दिल्या असत्या त्रिकोण काढता येतो बरोबर आहे. 3 कोण दिले असते काढता येईल का कसा येईल काढायला सांगा. त्रिकोणाची कोणाची बेरीज पाहिजे. त्रिकोण जर 180 पेक्षा जास्त बेरीज दिले तर काढता येतील का काढता येणार नाही. आणि म्हणून इथं पर्याय क्रमांक कोणता असणार आहे दुसराच. त्रिकोणाचे 3 कोण वेगवेगळे कोण दिले तर आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही. त्रिकोणांची ज्यांची बेरीज 180 असते अशाच मापाच्या त्रिकोण आपल्याला काढता येतो. इथं दुसरा पर्याय बघा 2 कोण व समाविष्ट बाजू. आता हे 2 कोण दिलेत आणि यांची ही समाविष्ट बाजू दिलेली आहे काढता येईल. 2 बाजू व समाविष्ट कोण बघा 2 बाजू दिलेल्या आहेत आणि एक समाविष्ट कोण दिलाय तरी सुद्धा त्रिकोण काय करता येतो काढता येतो. म्हणजे याच्यामध्ये पर्याय क्रमांक जो आहे हा कोणता पर्याय आहे दुसरा पर्याय आहे 3 कोण. आता चौथा प्रश्न आहे आकृतीवरून विधान पूर्ण करा. इथं आकृती दिलेली आहे ACD हा त्रिकोण दिलाय. या त्रिकोणात आणखीन त्रिकोण आहेत ABC ABD नंतर CBD हे त्रिकोण दिलेले आहेत. मग आता बघा लेंथ AB अधिक BC. मग आता इकडे लक्ष द्यायचंय थोडस. ही लेंथ AB आणि ही लेंथ BC. आता तिसरी बाजू याची कोणती असू शकते ABC. त्रिकोण तर तयार व्हायला पाहिजे ना. मग तिसरी बाजू याची कोणती असायला पाहिजे AC असायला पाहिजे. म्हणजे इथं उत्तर काय यायला पाहिजे लेंथ AC. पर्याय कुठे आहे बघा लेंथ AC वाला 2 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर. कळलं. कारण 2 बाजूंची बेरीज तिसऱ्यापेक्षा जादा असली तर त्रिकोण काढता येतो आपल्याला. आणि इथं विधान AB आणि BC हे कोणत्या बाजूशी तर AB आणि BC
इकडे AC ची AB याची येते का नाही, याची BD येते, इकडे AD येते, खालचा बघा BD आणि CD येते, परंतु त्रिकोण कोणता येणार आहे, हा त्रिकोण, आणि या त्रिकोणामध्ये बाजू कोणती, लेंथ AC, आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता, 2 असा तुमचा कोणता. रेषाखंडामुळे किंवा रेषेमुळे होणाऱ्या त्रिकोणाच्या दोन भागाचे क्षेत्रफळ समान असते. आपण मग अशीच पाहिलं होतं. आता त्रिकोण काढून दाखवतो बघा. हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये दोन भाग केले तर समान होईल, पण कोणत्या रेषेमुळे, हे त्रिकोणाची काय असते, मध्यगा असते, आणि या मध्यगेमुळे हे जे भाग आहेत ना हे समान होतात, हे समान होतात. म्हणजे पर्याय पहिला त्याचं उत्तर आहे, पर्याय पहिला त्याचं उत्तर आहे. आता लंबदुभाजक ही आकृती कशी असते बघा. हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा हा लंबदुभाजक असतो. काय असतो, हा लंबदुभाजक असतो. याच्यानंतर हा त्रिकोण आणि या त्रिकोणाचा हा कोनदुभाजक असतो. काय असतो, हा लंबदुभाजक, हा कोनदुभाजक, आणि इथे त्यांनी काय सांगितलंय, लंब. म्हणजे हा त्रिकोण आणि हा लंब याच्यामुळे होत नाही, तर कशामुळे होतं, दोन भागाचे क्षेत्रफळ हे समान मध्यगेमुळे होतं. कारण त्रिकोण देताना त्यांनी त्रिकोण काही लघुकोन त्रिकोण दिला नाही, समभुज त्रिकोण दिला नाही, विषमभुज त्रिकोण दिलेला नाहीये, किंवा काटकोन त्रिकोण दिलेला नाहीये. इकडे वेगवेगळे त्रिकोण घेतले तर त्यांचे समान भाग होत नाहीये, फक्त कशामुळे होतात, मध्यगेमुळेच होतात. याच्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा. त्रिकोण ABC मध्ये M कोण A बरोबर M कोण B अधिक M कोण C, तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. बघा आता इथं आकृती काढून दाखवतो अगोदर. हा एक त्रिकोण आहे, याच्यात A चं माप म्हणजे हा त्रिकोण, हा ABC त्रिकोण आहे, आणि यांनी काय म्हटलंय, त्रिकोण कोण A B अधिक C त्याचं माप किती असणार आहे, B अधिक C, म्हणजे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप यांची जर बेरीज केली तर आपल्याला किती येणार आहे, याचं माप मिळतं. म्हणजेच कुठलं, काटकोन त्रिकोण. कारण काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90 चा असतो, तर दुसरे कोण B आणि C, म्हणजे हा कोण एक तर 45 चा असेल किंवा हा एक 45 चा, ह्या दोघांची बेरीज केली तर 90 होणार, म्हणजे काटकोन त्रिकोण. किंवा हा कोण 30 अंशाचा असेल आणि हा कोण 60 अंशाचा असेल, यांची जर बेरीज केली तर 90 येते, आणि ती 90 म्हणजे कोण असणार, काटकोन त्रिकोण असणार. आणि म्हणून याचा पर्याय क्रमांक उत्तर जे आहे 6व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तो आहे दुसरा. प्रश्न आहे, त्रिकोण रचना करण्यासाठी त्रिकोणाच्या घटकांपैकी कमीत कमी टिंब विशिष्ट घटक माहिती असणं आवश्यक आहे. पर्याय दिलेत 1 3 6 4. त्रिकोणाची आकृती तयार करायची असेल आपल्याला तर कमीत कमी 3 बाबी माहिती असणं गरजेचं आहे. त्याला 3 घटक असं म्हटलं जातं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 हे त्याचं काय आहे, उत्तर. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे बघा. प्रश्न क्रमांक 8वा सोबतच्या आकृतीत बघा, इथं आकृती दिलेली आहे QPR याचं माप दिलंय 70 अंश. रेख OA QX आणि RX अनुक्रमे कोण Q आणि कोण R चे कोनदुभाजक आहे. काय आहे, कोनदुभाजक आहे. आता कोनदुभाजक जेव्हा एखाद्या कोणाला दुभागतात त्यावेळेस त्याचं समान भागात विभाजन करतात. समान भागामध्ये काय करतात, विभाजन करतात. तर कोण QXR या कोणाचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. या कोणाचं काय करायचं, आपल्याला माप काढायचं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. याच्यात तुम्हाला 45 45 90 अंशाचा त्रिकोण माहिती आहे. 3 60 30 60 90 अंशाचाही तुम्हाला त्रिकोण माहिती आहे. मग आपल्याला इथं डायरेक्ट काय करता येऊ शकतं, आता हे सगळं जर घेतलं तर आधी PQR या त्रिकोणाचा विचार करावा लागेल, नंतर QXR या त्रिकोणाचा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणजे प्रश्न काय होणार, लिंदी होत जाणार. काय होणार आहे, लिंदी होणार आहे. काय विचारलंय त्यांनी आपल्याला बघा, कोण QXR बरोबर डायरेक्ट इथं सूत्र तुम्हाला पुढे. जेव्हा एखाद्या दोन कोणांना जर एखाद्या किरण दुभागत असेल, कोण दुभाजक, आणि त्या कोणाचं माप काढायला सांगितलं जात असेल, तर अशा वेळेस काय करायचं, कोण QXR बरोबर 90 अधिक कोण P/2
हे सूत्र वापरायचं. आकृतीवरून बघा, याची किंमत काढायची आहे म्हणजे या p च्या समोरच्या कोणाची किंमत काढायची आहे. दिलंय कोणाचं माप, p चं दिलंय. अशा वेळेस काय करायचं, डायरेक्ट कोन QXR बरोबर 90 अधिक कोन p. p म्हणजे कोणता कोन घ्यायचा, QPR. कुठला घ्यायचा, QPR. आता याच्यात फक्त किंमत टाकूया आपण बघा. 90 कोन p चं माप किती आहे, 70 भागिले 2. 90 अधिक 70 चे निम्मे किती झाले, 35. 2 न 70 ला भागलं तर उत्तर किती भेटलं, 35 भेटलं. आणि दोघांची बेरीज करायची आपल्याला बघा. 5 आणि 9 3 किती झाले, 12. 125 अंश कुठं आहे पर्यायामध्ये बघा, 3 नंबरचा पर्याय. 125 अंश हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हा प्रश्न आहे, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे अनुक्रमे 1+15, 3x+30 आणि 2x+15 आहे. तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे, त्रिकोणाचा प्रकार आपल्याला शोधायचा आहे. पहिला पर्याय काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण. आता इथं डोक्यात ठेवायचंय, काटकोन त्रिकोण ज्याचं माप 90 अंश होईल. इकडे विशाल कोन त्रिकोण ज्याचं माप 90 पेक्षा जादा होईल. इकडे लघुकोन ज्याचं माप 90 पेक्षा कमी आणि समद्विभुज म्हणजे ज्याच्या दोन बाजू समान, अशाला काय बोललं जातं, समद्विभुज त्रिकोण असं बोललं जातं. आता आपल्याला अगोदर काय करायचंय बघा, 3 कोणांची बेरीज दिलेली नाहीये. 3 कोण दिले, त्यांचं माप दिलंय, आपल्याला त्यांची बेरीज माहिती 180. बघा 1+15, 3x+30 अधिक 2x+15 बरोबर 180. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता आपण काय करूया स्टेप बाय स्टेप. 1+15, 3x+30, 2x+15 बरोबर 180. हा 1x 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6x 15 30, 15 15 15 30 आणि हे 30 किती झाले, 60 बरोबर किती, 180. 6x बरोबर 180 वजा 60. 180 मधून 60 गेले, 120 राहिले. 6x बरोबर किती भेटले, 120 आणि म्हणून x बरोबर किती, 20. आता याच्यावरून आपल्याला काय करायचंय, दिलेले जे मापा आहेत त्यांच्यात x ची किंमत ठेवून देऊ आपण बघा. पहिला कोण तुमचा x+15 बरोबर 20+15 किती माप भेटलं, 35. याच्यानंतर दुसरं 3x+30, 3×15 अधिक 30, 15×3 45. आता बघा यांचा गुणाकार केला किती झाला, 15×3 45. आता 45 अधिक 30, 3x+30 हे आपण या ठिकाणी काय करतोय, पाहतोय. इथं 20 माप आहे, किती आहे 20. 20×3 60 अधिक 30, 60 अधिक 30 90 अंश. आता याच्यानंतर राहिलेलं कोण राहिलंय, 2x अधिक बघा 2x+15, 2×20 अधिक 15, 20×2 40 अधिक 15 बरोबर किती आले, 55 अंश. आता याच्यावरून आपल्याला ठरवता येईल, एक माप 35, एक माप 90 आणि एक माप 55. ज्या कोणाचं माप बरोबर 90 असतं मधल्या कोणाचं, त्याला आपण काय म्हणतो, काटकोन त्रिकोण म्हणतो. याचाच अर्थ याच्यात पर्याय जो आहे तो कुठे पर्याय आहे, कसं ओळखलं, त्याचं माप एका कोणाचं माप किती आहे, 90 आणि तिघांची बेरीज केली तर किती बसते, 180. आणि म्हणून आपल्याला पर्याय भेटला एक काटकोन. तो ती त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे दिलेली आहेत. त्यावरून तयार होणारा त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल, समभुज, समद्विभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विषमभुज त्रिकोण. आता थोडंसं काय करायचं, इथं आपल्याला त्यांनी बाजूंची मापं नाही दिली, त्यांनी कोणांची मापं दिले आणि त्याच्यावरून ओळखायला सांगितले कोणत्या त्रिकोणाचा प्रकार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे तिन्ही दिलेत ना, मग तिन्ही कोणांची बेरीज बघा. अँगल A अधिक B अधिक C बरोबर 180. 4x वजा 12 अधिक b चं माप 5x अधिक 12 अधिक 6x बरोबर 180. 6 4 10 5 15 15x. आता इथं
12 आणि +12 किंवा -12 आणि +12 हे दोन काय होतील, कॅन्सल होतील आणि मग राहिलं काय बघा, डायरेक्ट 15x बरोबर 180 आणि म्हणून x बरोबर 180 भागिले 15. मग x बरोबर किती, 15 एक 15, 3 राहिले, 15 दुने 30. x बरोबर किती भेटले, 12. आता प्रत्येक कोणाचं माप काढू आपण बघा. मग 4x - 12, 4 गुणुले 12 - 12. आता तुमच्यात एखादं शहाणा असं असेल ते -12 + 12 इथं लगेच कॅन्सल करतील आणि 4 हे उत्तर लिहून टाकतील, बरोबर. आधी गुणाकार आहे, 12 चोक किती झाले, 48. आता 48 - 12, 8 मधून 2 गेले, 6 राहिले आणि इथं 4 मधून 1 गेला, किती राहिले, 36. याच्यानंतर दुसरा कोण बघा, 5x + 12 बरोबर 5 गुणुले 12 + 12. आता 12 × 5 = 60 + 12 = 72. पुढचा कोण आहे, 6x 6 गुणुले 12 12 72. आता इथं झालं काय, कोणाचं माप 72 72 आणि 36, म्हणजे कोण A बरोबर 36, कोण B बरोबर 72 आणि कोण C बरोबर 72. याचा अर्थ काय झाला, हे बघा, कोण B बरोबर कोण C, मग कोण B च्या समोरची बाजू म्हणजे AC आणि कोण C च्या समोरची बाजू कोणती, AB. याचा अर्थ काय, या दोन्ही बाजू समान पाहिजे, म्हणजे जे दोन कोण एकरूप त्या कोणासमोरील बाजू एकरूप असतात, हा गुणधर्म आहे. आणि म्हणून AC आणि AB एकरूप. मग आता दोन बाजू एकरूप असलेल्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असतो, समद्विभुज त्रिकोण. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे भुजा बाजू. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे उत्तर. आकृतीवरून रेख BD एकरूप रेख AD, रेख EC एकरूप रेख EB, या चिन्हांचा जो अर्थ होतो त्या दोन्ही बाजू काय आहेत, समान आहेत, एकरूप आहेत, समान लांबीचे. याच्यानंतर कोण BED हा कोण 60 अंशाचा दिलाय. नंतर BDA हा काटकोन आहे. काटकोन म्हणजे त्याचं माप किती असणार, 90. तर M कोण ABC या टोटल कोणाचं माप काढायचं. आता AD आणि BD एकरूप आहेत, हा 90 आहे. हा 90 असेल तर कोण A आणि B चं माप किती असायला पाहिजे, हे बघा, हा 90 आहे, तर याचं आणि याचं माप जे आहे ते किती असायला पाहिजे. जर हा बाजू एकरूप असतील तर कोण सुद्धा तसे असणार, एकरूप असतील. म्हणजे आता बघा, आपण अगोदर त्रिकोण ABD चा विचार करू. ABD याच्यात कोण D किती आहे, 90, तर कोण A किती होणार, 45 आणि कोण B पण किती होणार, 45. तिघांची बेरीज किती आली पाहिजे, 180. आली का, आली. याच्यानंतर पुढं त्रिकोण, आता हा 90 आहे तर हा सुद्धा किती होणार, 90च होणार, म्हणजे त्रिकोण BDE. याच्यात कोण D बरोबर किती आहे, 90. तर बघा आता काय म्हटलेलं आहे त्यांनी, कोण E हा 60 आहे, तर हा किती व्हायला पाहिजे, बघा अगोदर कोण BEC अधिक कोण BED बरोबर किती, 180. का बरं 180, हे दोन्ही रेषे जोडीतील कोण आहे, कुठले तर रेषे जोडीतील कोण. आता हा जर रेषे जोडीतला कोण असला तर आपल्याला हा कोण E मिळून जाईल. हा E कोण भेटला तर तो मिळून जाईल पुढचा, बरोबर आहे. बघा BEC BED किती आहे, BEC 60, BED काढायचा आहे 180. BED 60 आणि BEC हा किती दिलाय, 60. आता आपल्याला हा काढायचा आहे. सर BED 60. अच्छा, इथं BED हा कोण 60 दिलाय, हा BEC नाही दिलेला, ठीक आहे. BEC हा जरी काढला तरी आपल्याला या दोघांची काय करायला पाहिजे, आपल्याला
किंमत काढता येईल. मग हा जर 60 असेल, आता बघा याच्यात उलट सोपं झालं. बीईडी हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणल्यावर कोण बी किती झाला रे? बघा कोण ई 60 तर कोण बी किती झाला बघा 30. म्हणजे आता हा कोण बी हा किती झाला 45. हा दुसरा हा किती झाला 30. आता हा राहिलेला आहे कोण, तो काढायचा आहे आपल्याला. मग आता याच्यावरून बघा काय येईल, बीईडी कोण बीईडी अधिक कोण बीईसी बरोबर किती 180. मग ईचं माप काढून घेऊ. मग आता बघा बीईडी किती आहे 60, कोण बीईसी 180, कोण बीईसी बरोबर 180 वजा 60 म्हणजे किती भेटले 120. हा किती झाला 120 चा. हा 120 चा असेल, ते दोन्ही समान आहेत आपल्याला माहिती आहे. बेरीज किती आली पाहिजे 180. मग राहिलेलं कोण बघा, कोण राहिला मग बी आणि सी. त्रिकोण बीईसी मध्ये कोण ई बरोबर 120 तर कोण बी बरोबर आणि कोण सी बरोबर 120 मधून 180 मधून 120 गेले, किती राहिले 60. म्हणजे कोण बी 30 आणि कोण सी पण किती भेटला 30. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची, कोण एबीसी ची किंमत काढायची आहे. बघा कोण एबीसी किती आला, हा तुमचा किती आलेला आहे 30. हा पण कोण किती आहे 30. आता कोण बी एबीसी चं माप काढायचं आपल्याला. फक्त एबीसी चं माप काढायचं म्हणल्यावर काय होणार 45 अधिक 30 अधिक 30 म्हणजे हे बी चं माप, हे बी चं माप आणि हे बी चं माप बरोबर बघा 30 आणि 30 60, 60 आणि 40 100 आणि हे 5 105 अंश. म्हणजे याचं जे माप आहे ते किती भेटलं 105. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आता या एखाद्याला ज्याला यांचे गुणधर्म माहिती आहेत ते डायरेक्ट बेरीज करू शकतो. म्हणजे हा 90 हा 45 45 होणार, हा 90 तर एक 60 दिलाय तर हा 30 होणार झालं. हे 45 भेटलं, हे 30. इकडं हा 60 आहे तर हा किती झाला 120. 180 मधून 120 वजा केले 60 राहिले, त्याला 2 ने भागलं. का भागलं, इथं ही बाजू आणि ही बाजू एकरूप दिली समान म्हणून 30. आणि सगळ्यांची बेरीज 30 आणि 30 60 आणि 45 105 डायरेक्ट बेरीज केली, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 13वा प्रश्न आहे, त्रिकोणाच्या दोन बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 270 आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे असा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या, आता त्रिकोणाला 3 कोन असतात. किती कोन असतात 3. मग त्रिकोणाच्या 3 कोनांची मापांची बेरीज बघा. आंतरकोनांची 180 असते, तर बाह्य कोनांची बेरीज किती असते. त्रिकोणाच्या 3 बाह्य कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. हा एक गुणधर्म आहे त्रिकोणांचा. आता 2 कोनांची बेरीज दिली. त्रिकोणाला आपल्याला माहिती 3 कोन असतात आणि 2 बाह्य कोनांची बेरीज दिलेली आहे. तिसऱ्याची काढून घेऊ आपण. डायरेक्ट 360 वजा 270 वजाबाकी करायची. 360 मधून 270 गेले, किती भेटले 90. आणि 90 अंश असणाऱ्या कोणाचं माप जे आहे ते काय असतं काटकोन असतं. काय असतं काटकोन असतं. ते त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काय झालं पाहायला मिळालं. आता याच्यात आणखीन शॉर्टकट घ्यायचं झालं तर काय करता येईल आपल्याला. आंतरकोन अधिक बाह्यकोन बरोबर किती होतात 180. तर 180 मधून काय करायचे 270 बाह्यकोनांची वजाबाकी करायची. किती येते 270 वजा 180 90 येते का किती. हे बघा याला आणखीन शॉर्टकट म्हणलं तर असं करता येईल आपल्याला. डायरेक्ट आंतरकोन अधिक बाह्यकोन बरोबर 180 आणि बाह्यकोन दिलेले आहेत किती 270. काय काढून घ्या आंतरकोन
मग यांची वजाबाकी झाली, किती उत्तर आलं बघा 90. म्हणजे डायरेक्ट 270 वजा 180 बरोबर किती आले 90. म्हणजे याचा अर्थ कोण भेटला, काटकोन भेटला. असा तुमचा 13वा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे.